Hello everyone, welcome back to Skill to Earn. स्किल टू अर्न चॅनलमध्ये आपलं परत एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि 15 ते 20 हजारात सुरू होणारी 5 व्यवसाय या नावाची एक सिरीज आपण चालू केलेली आहे. त्यातले पहिले 2 भाग तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा. हा भाग तिसरा आहे. तर आपण आणखी वेळ न घालवता लगेच चालू करूया. ही अझम्पशनची स्लाईड आहे ना, ही पहिल्या दोन्ही भागामध्ये आहे, त्यामुळे ही आता आपण काय रिपीट करणार नाही. फक्त एवढं सांगतो की कोणताही व्यवसाय करणं कमीपणाचं नाही आणि प्रत्येक व्यवसाय हा अगदी छोट्या स्वरूपातच चालू होत असतो आणि मग तो हळूहळू मोठा होत असतो. तर आता आजचे 5 व्यवसाय आपण बघूया. हस्तकला उत्पादनं किंवा हँडीक्राफ्ट प्रॉडक्ट्स ह्याच्यामध्ये आपण फक्त रॉ मटेरियल विकत आणण्याबद्दल बोलतोय, वस्तू विकत आणायच्या नाही आहेत. ज्यांच्याकडे काही ना काही कला आहे, म्हणजे दाराचं तोरण बनवणे, काही लोकरीचे कपडे बनवणे, पणत्या किंवा रंगवलेल्या गोष्टी विकणं आहे. ओके, पॉट्स आहेत, फॉर एक्झाम्पल फ्लॉवर पॉट आहेत, किंवा तुमच्या मातीच्या कुंड्या आहेत, माळा, दागिने, काही खोटे दागिने बनवणं, या प्रकारच्या वस्तू आहेत. हे सगळं हँडमेड प्रॉडक्ट्स किंवा हँडीक्राफ्ट प्रॉडक्ट्समध्ये येतं. ह्या पद्धतीच्या गोष्टी जर तुम्ही बनवू शकत असाल तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला इव्हेंट मॅनेज करणारे लोक व्यवसाय देऊ शकतात. सोसायट्यांमध्ये जे छोटे छोटे स्टॉल लागतात, ओके, गेट टुगेदर्स असतात, त्या ठिकाणी स्टॉल लागतात आणि अर्थातच मोठे मोठे प्रदर्शनामध्ये वगैरे पण स्टॉल लागतात. पण त्याचं भाडं खूप असतं, त्यामुळे तुम्ही तेवढ्या लेव्हलला गेल्यानंतर असे मोठे स्टॉल तुम्ही लावू शकता. तोपर्यंत घरामधनं, सोसायट्यांमधनं हा व्यवसाय तुम्ही चालू करू शकता. फेसबुक ग्रुपवरती आणि व्हॉट्सॲप ग्रुपवरती याची चांगलं मार्केटिंग होतं आणि 10-15 हजारापासून 40-50 हजारापर्यंत नियमित उत्पन्न याच्यामधनं तुम्हाला मिळू शकतं. सुकामेवा किंवा ड्रायफ्रूट रिसेलिंग हा अतिशय सोपा व्यवसाय करायला. कोणत्याही प्रकारचे स्किल्स तुम्हाला लागत नाहीत. ओके, आणि मी या स्लाईडमध्ये म्हटल्याप्रमाणे मी स्वतः हा व्यवसाय जवळजवळ वर्षभर 2020मध्ये केलेला आहे. 2020 तुम्हाला माहिती आहे कसं वर्ष होतं आणि आपण सगळे घरी बसलेलो होतो. घरी बसून काही ना काही करणं आवश्यक होतं. त्या काळामध्ये मी हा व्यवसाय केलेला आहे. एखाद्या ग्राहक विक्रेत्याशी ओळख करायची आहे, त्याच्याकडनं उत्तम प्रतीचा माल आणायचा आहे, घरामध्ये छोटासा वजन काटा, पॅकिंगचं सामान, एवढ्याच गोष्टी तुम्हाला पाहिजे आहेत आणि व्हॉट्सॲप ग्रुप, फेसबुक ग्रुप याच्यावरनं तुमचं मार्केटिंग चालू करायचं आहे. सुरुवातीची गुंतवणूक 10-20 हजार आहे. घरातनंच व्यवसाय चालू होऊ शकतो. डायरेक्ट सेल्स आहे, मध्ये कोणीही नाही. कस्टमरला, जवळपासच्या कस्टमरला तुम्ही स्वतः नेऊन देऊ शकता किंवा कोणाला तरी नेऊन द्यायला सांगू शकता किंवा त्यांना तुमच्या घरी बोलवून घेऊन जायला सांगू शकता. जेवढी मालाची क्वालिटी चांगली तेवढा हा व्यवसाय वाढत जातो. विश्वासावर केवळ हा व्यवसाय वाढतो. स्वतःच्या सोसायटीच्या ग्रुपवर जाहिरात करा. एखादी मोठी कमर्शियल दुकानं वगैरे असलेली किंवा बऱ्यापैकी मोठे संख्येने फ्लॅट्स असलेली अशी जर सोसायटी असेल तर त्या सोसायटीमधनंच तुम्हाला इतकं प्रतिसाद मिळेल की तुमचा व्यवसाय तेवढ्या सोसायटीवरच चालू होईल आणि तिथून पुढे तुम्ही बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये आणखी काही ॲड करत जा लोकांच्या डिमांडप्रमाणे आणि हा व्यवसाय नक्की वाढत जाईल. ह्याच्यामध्ये नियमितपणा खूप महत्त्वाचा आहे आणि चांगली क्वालिटी खूप महत्त्वाची आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही काजू जर डायरेक्ट कोकणातनं मागवत असाल एखाद्या ओळखीच्या माणसाकडनं, तर लोकांना या गोष्टीचं खूप महत्त्व आहे की हा माल कुठून येतो, स्वच्छ आहे का, कोणत्या क्वालिटीचा माल मिळतो, त्याची चव कशी आहे, कोणत्याही प्रकारचा खराब झालेला माल विकला जात नाही. या गोष्टी जर तुम्ही काटेकोरपणे पाळल्यात तर हा व्यवसाय अतिशय सहज वाढतो. तो हा व्यवसाय सुद्धा करून बघायला हरकत नाही. यानंतर आपण पाहणार आहे पूजा साहित्य विक्री. हा दिसायला अगदी छोटा व्यवसाय वाटतो पण हा खूप मोठा होऊ शकतो. प्रारंभिक आवश्यकता अशी आहे की तुम्हाला धार्मिक विधींची माहिती असायला पाहिजे. ग्राहक दारात या सगळ्या वस्तू कुठे मिळतात ते समजायला पाहिजे. एक 10-20 हजाराची प्राथमिक गुंतवणूक आहे. घरूनही चालू करू शकता. घर जर इझिली ॲक्सेसिबल असेल, थोडं मेन रोडवर असेल, बाहेरच्या बाजूला थोडी जागा असेल तर तिथे चालू करू शकता. आणि शक्य असेल किंवा ऑलरेडी आधीचं दुकान असेल तर दुकानातून चालू केल्यावर तर नक्कीच खूप रिस्पॉन्स मिळतो. ग्राहकांना थेट विक्री आहे. 12 महिने चालणारा व्यवसाय आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये आज मी बघतोय अक्षरशः त्या दुकानदाराला बोलायला वेळ नसतो, इतक्या मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय चालतो.
याच्यामध्ये ओळखी करणं, भागीदारी करणं, वेगवेगळ्या ठिकाणून चांगल्या उत्तमोत्तम वस्तू आणणं आणि ग्राहकांचा विश्वास निर्माण करणे महत्त्वाचं आहे. एखाद्या मोठ्या हाऊसिंग सोसायटीच्या बाजूला, एखाद्या मोठं गृहसंकुल आहे त्याच्या बाजूला जर अशी तुमची जागा असेल तर याच्यामध्ये नक्कीच व्यवसाय खूप वाढू शकतो. 10,000 पासून 30-40 हजारापर्यंत उत्पन्न मिळू शकतं आणि तुम्ही नियमित जर या वस्तू सप्लाय करत राहिलात, तुम्ही कायम अवेलेबल राहिलात तर हा व्यवसाय छानपैकी वाढू शकतो. गेल्या काही वर्षांपासून आपण क्लाउड किचन हा शब्द ऐकत आहोत आणि हा एक लोकप्रिय व्यवसाय झालेला आहे. तो का झाला आहे आणि तो कसा करू शकतो हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. क्लाउड किचन म्हणजे नक्की काय? ऑनलाईन फूड डिलिव्हरीसाठी असलेलं स्वयंपाकघर. मग हे तुमच्या घरात असो किंवा एखादी वेगळी जागा घेऊन तिथे चालू केलेलं असो. कुकिंगची आवड पाहिजे, थोडंसं मोठं किचन पाहिजे, भांडी पाहिजेत, FSSAI किंवा फसाई असं म्हणतात त्याचं लायसन्स पाहिजे आणि ॲपमध्ये रजिस्ट्रेशन पाहिजे. कोणत्या प्रकारच्या ॲपबरोबर? जे फूड डिलिव्हरी करतात, झोमॅटो आहे, स्विगी आहे, इतरही काही ॲप आहेत. या ॲपमध्ये जर तुम्ही रजिस्टर केलेलं असेल तर तिथनंच तुम्हाला ऑर्डर मिळणार आहेत आणि त्यांचा माणूस येऊन घेऊन जाऊन डिलिव्हरी पण करणार आहे. त्यामुळे तुमची सुरुवातीची जी गुंतवणूक आहे ती एक 10-20 हजाराची आहे. हा घरून करू शकता नक्की आणि फूड डिलिव्हरी असल्यामुळे, अन्नाशी संबंधित असल्यामुळे 12 महिने चालणारा व्यवसाय. उत्पन्नाचं मॉडेल काय? फूड ॲपमधनं ऑर्डर येणार आहे, तुम्ही त्यांना प्रॉपर डिलिव्हरी द्यायची आहे, चांगल्या प्रकारची क्वालिटी ठेवा, योग्य वेळेस डिलिव्हरी द्या, ओके, आणि किंमत रिझनेबल ठेवा. एवढ्या गोष्टी केल्या तर अगदी माझ्या माहितीतले लोक आहेत ते 5-10 हजारापासून कमवायला लागले आणि आता 40-50 हजारापर्यंत त्यांचा व्यवसाय वाढलेला आहे अगदी थोड्या दिवसामध्ये. अजून एक व्यवसाय असा चालू करू शकता, म्युच्युअल फंड वितरक किंवा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. ह्याच्यामध्ये प्राथमिक आवश्यकता काय आहे की त्याची NISM सिरीज 5A म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन सर्टिफिकेशन एक्झामिनेशन ही एक्झाम तुम्हाला पास व्हायला पाहिजे आणि असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया AMFI ह्याचं रजिस्ट्रेशन करून त्यांचा एक ARN नंबर मिळवायला पाहिजे. हे दिसायला खूप मोठं दिसत असलं तरी हे काही खूप मोठं गोष्ट नाही आहे, अतिशय सोपी गोष्ट आहे. हे शिकवणारे अनेक लोक आहेत, बँका आहेत, अनेक संस्था आहेत ज्याच्यामधनं हे शिकवलं जातं. ह्याचं जे मटेरियल आहे, रीडिंग मटेरियल आहे, ते फ्रीमध्ये अवेलेबल आहे. ही फक्त तुम्हाला परीक्षा देऊन हा नंबर मिळवायचा आहे, फार मोठा काही याच्यामध्ये खर्च येत नाही. हे एक सॅम्पल सर्टिफिकेटचं इमेज मी इथे जोडलेली आहे. या प्रकारचं सर्टिफिकेशन तुम्हाला मिळतं आणि हे सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुम्ही तुमचं काम चालू करू शकता. काय करायचं आहे? लोकांना जाऊन योग्य योजना निवडणं, गुंतवणूकदारांचं उद्दिष्ट आणि वय पाहून त्यांना योग्य म्युच्युअल फंड सुचवणं. दस्तऐवज काय लागतात? KYC करावं लागतं, खातं उघडण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागते एकदाच. त्यानंतर त्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही अनेक वेळा इन्व्हेस्टमेंट करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन होतात. पण तुम्हाला मे बी हायब्रिड आहे हा थोडा बिझनेस, म्हणजे ज्याला तुम्हाला गुंतवणूक करायला सांगायची आहे तो तुम्हाला कोणीतरी भेटायला वगैरे बोलू शकतो, तुम्ही जाऊन तिथे भेटून त्याला कन्व्हिन्स करू शकता, ओके. पैसे जमा करणं, वेळोवेळी पोर्टफोलिओचं पुनरावलोकन करणं की हा पोर्टफोलिओ प्रॉपर आहे का, सध्याच्या स्थितीला नीट आहे का, याच्यामध्ये योग्य परतावा मिळतोय का हे बघणं, त्याप्रमाणे ग्राहकाला त्यात बदल करायला सांगणं, ओके. आणि तुम्हाला ग्राहकाकडनं काही पैसे घ्यायचे नाही आहेत, फंड हाऊसकडनं तुम्हाला ह्याचं कमिशन मिळतं. सुरुवातीची जी गुंतवणूक आहे, तुम्हाला काय कोर्स करायचा आहे, त्यासाठी जाणं येणं आहे, एक सर्टिफिकेशन करायचं आहे, एक 10-20 हजारामध्ये हा व्यवसाय चालू होतो आणि 10 हजारापासून 30-40 हजारापर्यंत तुमचं मंथली इन्कम याच्यामध्ये चालू होऊ शकतं. आजकाल लोक खूप जागरूक झालेले आहेत, म्युच्युअल फंडमध्ये खूप लोक इन्व्हेस्ट करतात. अर्थात एक गोष्ट लक्षात घ्या, मी काही फायनान्शियल ॲडवायझर नाही, त्यामुळे मी फक्त हा व्यवसाय करू शकतो एवढंच सांगतोय. मी काही कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा वगैरे या प्रकारचं काही सल्ला देत नाही. सो स्किल टू वनचं सगळंच मटेरियल जे आहे ते कॉपीराईट कंटेंट आहे. ही एक सिरीज ऑफ व्हिडिओज आहे, इन्क्लुडिंग ट्रेनिंग अबाउट डिफरंट वेज टू अर्न मनी, ओके. मग ते ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, आपण वेगवेगळ्या व्यवसायांबद्दल बोलतो. माझा ईमेल ID इथे दिलेला आहे, तुम्हाला काही शंका असेल तर तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. अर्थातच प्रत्येक व्हिडिओच्या खाली कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कॉमेंट लिहू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. नुकतंच आपल्या चॅनलनी 100 सबस्क्रायबर्स क्रॉस केलेत.
सो त्याबद्दल थँक्यू एव्हरीवन. ओके, आणि अशा पद्धतीचे अनेक व्हिडिओ आपण अजून पुढे करणार आहे. सो बघत राहा आणि तुमचे अभिप्राय नक्की कळवा. थँक्यू.